नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। सो आपला प्रश्न आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठकीचे जे अध्यक्षस्थान आहे ते कोण भूषवतं? तर उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष। संसद असेल तर संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे लोकसभा अध्यक्ष भूषवतात, पण जर राज्य विधिमंडळ असेल तर अशा वेळेला विधानसभा अध्यक्ष जे आहेत हे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात। उपराष्ट्रपती हे कोणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? सो उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। कोणते विधेयक राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही? सो उत्तर आहे धन विधेयक। धन विधेयक जे आहे हे संसदेमध्ये राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत आणि राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही। महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती आहे? सो महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या आहे 288। राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नेमणूक कोण करतात? तर ते राज्यपाल करतात। कोणाला मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे राष्ट्रपतींना। भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत क्षमा करण्याचे अधिकार आहेत? सो राष्ट्रपतींना जे आहे अनुच्छेद 72 नुसार एखाद्या गुन्हेगाराला जे आहे किंवा त्याच्या गुन्ह्याला जे आहे क्षमा करण्याचे अधिकार आहेत। कोणत्या विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकाराधिकार नाही? सो घटना दुरुस्ती विधेयकाबाबत जे आहे राष्ट्रपतींना कोणत्याही प्रकारचा नकाराधिकार नाही, त्यांना घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संमतीही द्यावीच लागते। राज्याच्या महाधिवक्त्याला पदावरून दूर करण्याचा कोणाला अधिकार आहे? सो उत्तर आहे राज्यपाल। भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? सो तो आहे संसदेला। आणि संसद म्हणजे काय? तर लोकसभा, लोकसभा प्लस राज्यसभा अशी मिळून जे आहे संसद तयार होते। मूलभूत कर्तव्यांसाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? सो 1976 साली सरकारने सरदार स्वर्णसिंह समिती जी आहे ही मूलभूत कर्तव्यांसाठी स्थापन केली होती। एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार कोणी केला? सो उत्तर आहे राज्य पुनर्रचना आयोगाने 1953 साली। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? सो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची नेमणूक जी आहे हे राष्ट्रपती करतात, पण एकटे राष्ट्रपती करू शकत नाहीत, तर भारताचे सरन्यायाधीश तसेच संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी जे आहे विचार विनिमय करूनच जे आहे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात। मूलभूत कर्तव्य कोणाला लागू होतात? सो मूलभूत कर्तव्य जे आहेत ही फक्त नागरिकांनाच लागू असतात। फक्त नागरिक म्हणजे कोण? तर आपले जे भारतीय नागरिक आहेत या फक्त भारतीय नागरिकांसाठी जे आहे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहेत, परकीयांसाठी नाही आहेत। उच्च न्यायालयाच्या जे अन्य न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक कोण करतात? सो उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल आणि तसंच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या सगळ्यांची जे तिघांची विचार विनिमय करूनच जे आहे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात। राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतं? सो महाधिवक्ता जो आहे तो राज्यपालास म्हणजे आपला जो राज्याचा महाधिवक्ता आहे तो राज्यपालाला कायदेशीर सल्ला देऊ शकतो। राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेला राष्ट्रपती कोणते मूलभूत हक्क स्थगित करू शकत नाहीत? उत्तर आहे कलम 20 आणि कलम 21 मधील हक्क। भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर उत्तर आहे राष्ट्रपती। कलम 20 आणि कलम 21 कशाशी संबंधित आहेत? सो कलम 20 हे अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण याच्याशी संबंधित आहे आणि कलम 21 जे आहे हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचं संरक्षण करणं याच्याशी संबंधित आहे। तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेने कधीपर्यंत काम केलं? तर 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या दरम्यान तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेने काम केलेलं आहे। कोणते मूलभूत हक्क हे फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत पण परकीयांना नाही? सो उत्तर आहे की कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे मूलभूत हक्क आहेत हे फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत, ते परकीयांना नाही आहेत। राज्यसभेचे किती सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? सो उत्तर आहे 12 सदस्य। संविधानामध्ये आपल्या देशाचा जो उल्लेख आहे हा कसा करण्यात आलेला आहे? सो उत्तर आहे इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख संविधानामध्ये आपल्या देशाचा करण्यात आलेला आहे। कोणाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते? सो उत्तर आहे मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायद्यांची गरज असते।
विधान परिषदेचे सदस्य किती वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात? तर उत्तर आहे 6 वर्षांच्या कालावधीसाठी. घटनेच्या कोणत्या भागाला भारताची मॅग्ना कार्टा म्हटलं जातं? सो उत्तर आहे घटनेच्या भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. विधान परिषदेचे दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात? सो उत्तर आहे की विधान परिषदेचे जे आहे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि तेवढेच जे आहेत नव्याने निवडले देखील जातात. घटनेत कोणत्या शब्दाचा उल्लेख नाही आहे? सो घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे? सो उत्तर आहे कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला संबोधून देतात? तर उत्तर आहे उपराष्ट्रपतींना. आता आपण पाहूया संविधानातील मूलभूत हक्क. सो समानतेचा हक्क आहे कलम 14 ते 18 मध्ये. स्वातंत्र्याचा हक्क आहे कलम 19 ते 22 मध्ये. शोषणाविरुद्धचा हक्क आहे कलम 23 ते 24 मध्ये. धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे कलम 25 ते 28 मध्ये. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे कलम 29 आणि 30 मध्ये. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार आहे कलम 32 मध्ये. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती आहे? सो उत्तर आहे की त्यांचा जो आहे कार्यकाळ असतो 6 वर्षांचा किंवा 62 वर्षांपर्यंत. जे आधी होईल तसा जो आहे तो कार्यकाळ असतो राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा आणि अध्यक्षांचा. मूलभूत हक्क कोणत्या कलमात येतात? सो मूलभूत हक्क कलम 12 ते 35 मध्ये आणि भाग येतोय 3. भारताने कोणत्या देशाच्या संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे? सो उत्तर आहे ब्रिटन. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणाने लावली जाऊ शकते? सो युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणास्तव जे आहे राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावं? सो जे मुख्यमंत्री आणि जे मंत्रिमंडळ आहे हे राज्याच्या विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे त्याच्या 15% जास्त असता कामा नये. राष्ट्रपती राजवटीसाठी घटनेत कोणते कलम आहे? सो उत्तर आहे कलम 356. राष्ट्रपती राजवट जी आहे कलम 356 अंतर्गत लावली जाते. कोणत्या देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश नाही आहे? सो उत्तर आहे की USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाहीये. सर्वप्रथम कोणत्या घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आलेली आहे? सो उत्तर आहे अमेरिकेच्या घटनेमध्ये. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? सो उत्तर आहे राज्यपाल. संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र कोणत्या कलमा अंतर्गत येतं? सो कलम 1 ते 4 मध्ये संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र येतं. सो आता आपण पाहूया संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्र संबंधी कलम. सो कलम 1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की संघराज्याचं नाव व राज्यक्षेत्र. कलम 2 मध्ये नवीन राज्य दाखल करून घेणं किंवा स्थापन करणं आणि कलम 3 मध्ये नवीन राज्याची निर्मिती. सो कलम 4 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे की कलम 1, कलम 2 आणि कलम 3 याच्यासाठी जे आहे घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही आहे. प्रश्न आहे की किती राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत? सो उत्तर आहे 6 राज्यांमध्ये. आता ही 6 राज्य कोणकोणती आहेत ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत? तर ती राज्य आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याला काढून टाकण्याची किंवा निलंबित करण्याची पद्धत कोणती आहे? तर उत्तर आहे की केवळ गैरवर्तनाच्या कारणास्तव राष्ट्रपतींच्या आदेशाने जे आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याला काढून टाकलं जाऊ शकतं किंवा निलंबित केलं जाऊ शकतं. संविधान सभेची दुसरी बैठक कधी झाली? सो 11 डिसेंबर 1946 ला जे आहे संविधान सभेची दुसरी बैठक झाली. देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं कोणाचं उद्दिष्ट आहे? सो उत्तर आहे मूलभूत हक्कांचं. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाला संबोधून राजीनामा देतात? सो उत्तर आहे राष्ट्रपतींना. एखादी व्यक्ती भारताबाहेर जन्मली तरीही ती भारताची नागरिक बनू शकते जर तिचे आई किंवा वडील जे आहेत त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला भारताचे नागरिक असतील तर. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो?
तर त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत जे आहे ते त्या पदावरती राहू शकतात. कोणत्या अधिकारांचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे हृदय आणि आत्मा असे केलेलं आहे? सो उत्तर आहे कलम 32. कलम 32 कशाशी संबंधित आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार. सो या कलम 32चं वर्णन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचं हृदय आणि आत्मा असा केलेला आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात तर उत्तर आहे राज्यपाल. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? सो जास्तीत जास्त जे आहे 500 आहे आणि कमीत कमी किती आहे तर 60 आहे. कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे? सो उत्तर आहे 12 भाषांचा. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? सो कलम 368 नुसार संसद जे आहे ही घटना दुरुस्ती करू शकते. विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न जर उद्भवला तर अशा वेळेला अंतिम निर्णय कोणाचा असतो? सो अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाचा असतो. संसदेमध्ये लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? सो राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. विधान परिषद रद्द किंवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? सो उत्तर आहे संसदेला. मूलभूत हक्कांचं रक्षण आणि हमीदार कोणाला मानलं जातं? सो सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांचं रक्षक आणि हमीदार मानलं जातं. जिथे राज्य विधिमंडळाचं एकच सभागृह असतं त्याला काय म्हणतात? सो त्याला विधानसभा असं म्हणतात. एक सभागृह असेल, एकच सभागृह असेल तर विधानसभा आणि 2 सभागृह असतील तर विधान परिषद आणि विधानसभा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं? सो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेली व्यक्ती जी आहे ती शपथ देते. 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिस्प यांच्या तरतुदीमध्ये कोणते तत्व मान्य करण्यात आलं? सो उत्तर आहे की भारताची घटना संपूर्णपणे भारतानेच तयार करावी हे तत्व. 2 अधिवेशनामध्ये किती महिन्यापेक्षा जास्तचे अंतर नसावे? सो उत्तर आहे 6 महिन्यापेक्षा जास्तचं अंतर नसावं. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार विनिमय करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? सो उत्तर आहे कलम 143 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार विनिमय करण्याचा अधिकार आहे. संविधान सभेची पहिली कल्पना कोणी मांडली? सो ते होते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 साली संविधान सभेची पहिली संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे. भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्ये कशाद्वारे प्रदान करण्यात आलेली आहेत? सो उत्तर आहे घटना दुरुस्तीद्वारे. महाधिवक्त्यांचं वेतन कोण ठरवतं? सो महाधिवक्त्यांचं वेतन संबंधित राज्याचे राज्यपाल ठरवतात. घटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? सो उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती जी झाली होती 2002 ला. राज्यपाल राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस कोणाकडे करतात? सो उत्तर आहे राष्ट्रपतींकडे. घटना दुरुस्तीने संसदेला काय रद्द करण्याचा अधिकार नाही आहे? सो घटना दुरुस्ती करून संसदेला जे आहे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क जे आहेत हे रद्द करण्याचा अधिकार नाही आहे. राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोण कार्य करतं? सो उत्तर आहे राज्याचे महाधिवक्ता जो आहे हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काम करतो. कलम 352 अंतर्गत लागू केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला किती वेळात संसदेला मान्यता देणं आवश्यक आहे? सो उत्तर आहे 1 महिन्याच्या आतमध्ये. संविधान सभेची 3री बैठक कधी झाली? सो 13 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची 3री बैठक झाली. 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? सो उत्तर आहे संसदेला. संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष कोण होते? सो HC मुखर्जी आणि VT कृष्णामाचारी हे संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणाला सादर करतो? सो उत्तर आहे राज्यपालास. कोणता शब्द फक्त प्रस्तावनेमध्ये आहे मात्र इतरत्र कोठेच नाहीये? सो उत्तर आहे समाजवादी. समाजवादी हा जो शब्द आहे हा फक्त घटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये आहे, घटनेच्या इतर भागात कोठेच नाहीये. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असतं? सो उत्तर आहे 62 वर्ष.
राज्य निवडणूक आयुक्ताला पदावरून कसे दूर केलं जातं? सो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दूर करण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत आहे राज्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याची. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कोठे करण्यात आली? सो कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये 1946ला संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य हजर होते? सो उत्तर आहे 211 सदस्य. आणि यामध्ये जे आहे मुस्लिम लीगचे कोणतेही सदस्य हजर नव्हते. कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची निवड केली गेली? सो उत्तर आहे सर B.N. राव यांची. आणि व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल ने जे आहे सर B.N. राव यांची कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवड केली होती. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? सो 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये. संविधान सभेचे हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते? त्यांचं नाव होतं सच्चिदानंद सिन्हा. J.B. कृपलानी यांनी जे आहे त्यांच्या नावाची शिफारस केली होती. संविधान सभेचे पहिले पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? तर ते होते राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946ला जे आहे त्यांची पूर्णवेळ संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि यांची शिफारस देखील J.B. कृपलानी यांनीच केली होती. कलम 368 अन्वये संसदेला मूलभूत अधिकार रद्द करण्याचा अधिकार नाही, कारण ते संविधानाच्या आवश्यक चौकटीचा भाग आहेत म्हणून. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री कोणी भाषण केलं? सो उत्तर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या 3 देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं? सो उत्तर आहे US, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी केलं. कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? सो महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना हे दोघे जण जे आहेत संविधान सभेचे सदस्य नव्हते. संविधान सभेचे हंगामी किंवा तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं? सो उत्तर आहे फ्रँक अँथनी. दुपारनंतर जे आहे सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत खराब झाली, जे तात्पुरते अध्यक्ष होते. सो त्यांच्या जागी तात्पुरते किंवा हंगामी उपाध्यक्ष म्हणून जे आहे फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली. संविधान सभेचे पहिले पूर्णवेळ उपाध्यक्ष कोण होते? तर ते होते H.C. मुखर्जी. 25 जानेवारी 1947ला जे आहे त्यांची संविधान सभेच्या पूर्णवेळ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोणी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली? सो जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देश पत्रिका संविधान सभेपुढे मांडली आणि 22 जानेवारी 1947ला जे आहे संविधान सभेने त्याचा स्वीकार केला. संविधानाच्या निर्मितीसाठी लागलेला वेळ किती होता? तर तो होता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947च्या अंतर्गत कोणता अधिकार देण्यात आला? सो भारत आणि पाकिस्तान ही 2 वेगळी राष्ट्र निर्माण करून त्यांना आपापली स्वतंत्र घटना निर्माण करण्याचा अमर्याद अधिकार या कायद्याने म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अंतर्गत देण्यात आला. भारतीय संविधान कधी लागू झालं? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झालं. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 कधी संमत करण्यात आला? सो उत्तर आहे 5 जुलै 1947ला. 3 जून 1947ला जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावरती 5 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा संमत करण्यात आला. आपली जी घटना आहे ही कधी स्वीकृत करण्यात आली? सो उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949ला. संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करत असताना त्या कायदे मंडळाचे कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? सो उत्तर आहे G.V. मावळणकर. राष्ट्रीय आणीबाणीसाठी कोणते कलम आहे? सो उत्तर आहे 352 कलम. घटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती, जी झाली होती 1976ला. आणि ही 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला. आणि सोबतच जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे हे 86व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे संविधानामध्ये टाकण्यात आलं. मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? सो 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. आता मसुदा समितीचे 7 सदस्य कोणते होते? सो एक होते डॉक्टर B.R. आंबेडकर, ते जे आहेत अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर N. गोपाळस्वामी अय्यंगार, अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी उर्फ M.K. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव, B.L. मित्तल यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी जे आहे N. माधवराव यांची निवड करण्यात आली.
टी कृष्णमाचारी. सो डी.पी. खेतान आधी होते, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे जे आहे टी कृष्णमाचारी हे संविधान सभेच्या मसुदा समितीवरती आले. आता आपण पाहूया की संविधान सभेच्या समित्या कोणकोणत्या होत्या आणि त्या समित्यांचे अध्यक्ष कोण कोण होते. सो मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक समिती, आदिवासी सल्लागार समिती यांचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते हे सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, स्टाफ व वित्त समिती आणि ध्वज समिती या 4 समित्यांचे जे आहेत अध्यक्ष होते. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी उर्फ एच.सी. मुखर्जी. जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असलेल्या समित्या कोणकोणत्या होत्या. सो केंद्रीय ऊर्जा समिती, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या 3 समित्यांचे जे अध्यक्ष होते ते होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी उर्फ एच.सी. मुखर्जी. जवाहरलाल नेहरू जे आहेत हे केंद्रीय ऊर्जा समिती, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती यांचे अध्यक्ष होते. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. हाऊस समितीचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष होते M.K. मुंशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेपुढे कधी मांडला. सो उत्तर आहे 4 नोव्हेंबर 1948 ला. मूळ घटनेमध्ये टिंबटिंब भाग, टिंबटिंब कलम आणि टिंबटिंब अनुसूचीचा समावेश होता. सो मूळ घटनेमध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूचींचा समावेश होता. भाषा व राज्य पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या कोणकोणत्या होत्या. तर त्या होत्या एस.के. धर समिती 1948 ला, जे.व्ही.पी. समिती 1949 ला, राज्य पुनर्रचना आयोग 1953 ला. जगातील सर्व लिखित घटनांपैकी सर्वात मोठी घटना कोणत्या देशाची आहे तर ती आहे आपल्या भारताची. एस.के. धर समितीने कोणती शिफारस केली होती. सो एस.के. धर समितीने जे आहे राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नाही अशा प्रकारची शिफारस केली होती. राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा कोण असतो. सो तो असतो मुख्यमंत्री. जे.व्ही.पी. समितीचे कोण सदस्य होते. सो जे.व्ही.पी. समितीमध्ये जे आहेत जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या हे 3 जे आहेत सदस्य होते आणि यांच्याच नावावरून जे आहे जे.व्ही.पी. म्हणजे जे फॉर जवाहरलाल नेहरू, व्ही फॉर वल्लभभाई पटेल आणि पी फॉर पट्टाभी सीतारामय्या असं जे आहे हे जे.व्ही.पी. समिती असं नाव पडलं. राज्य पुनर्रचना कायदा 1955 कधी संमत झाला तर तो ऑगस्ट 1956 ला संमत झाला. कोणत्या आयोगाला पाक आयोग असंही म्हणतात. सो राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असं म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये के.एम. पन्नीकर, फजल अली आणि हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते. सो पन्नीकर मधलं पी, अली मधला जे आहे ए आणि कुंजरू मधलं के असं मिळून जे आहे हे पाक तयार होत होतं म्हणून याला पाक आयोग असंही म्हणतात. नागरिकत्व कोणत्या कलमा अंतर्गत येतं तर उत्तर आहे 5 ते 11 कलमा अंतर्गत नागरिकत्व येतं. आता आपण नागरिकत्वासंबंधीची कलम पाहूयात. सो कलम 5 मध्ये घटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व, कलम 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व, कलम 7 मध्ये स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचं नागरिकत्व, कलम 8 मध्ये मूळचे भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचं नागरिकत्व, कलम 9 मध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारले तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. कलम 10 नुसार भारताची नागरिक असलेली व्यक्ती भारताचे संसद जो कायदा करेल त्याच्या अधीन राहूनच त्याला काम करावं लागेल. कलम 11 नागरिकत्वासंबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेला असेल. राज्य लोकसेवा अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. सो उत्तर आहे राष्ट्रपती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसारच ते राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी करू शकतात. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं. सो उत्तर आहे राज्यपाल. राज्यपाल यांना विधानसभेवर किती अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. सो उत्तर आहे 1. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात. तर संसदेचं कनिष्ठ सभागृह असतं लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह असतं राज्यसभा.
संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? सो तो राष्ट्रपतींना आहे. शिक्षणाच्या संबंधित कोणते कलम आहे? सो उत्तर आहे कलम 21A हे शिक्षणाशी संबंधित आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? सो ते राज्यपाल करतात. कोणाला मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे राष्ट्रपतींना. आता आपण पाहूया भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सो 1960 साली महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगळी राज्य निर्माण करण्यात आली. 1961 ला 10वा घटना दुरुस्ती कायदा करून दादरा व नगर हवेलीला जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1961 साली 12वा घटना दुरुस्ती कायदा करून गोवा, दीव व दमणला जे आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 1962 सालीच 14वा घटना दुरुस्ती कायदा केला आणि पॉंडेचेरीला जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. नंतर 1963 साली आसाम पासून नागालँड जे आहे हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आलं. 1966 साली पंजाब प्रांताचं विभाजन करण्यात आलं आणि पंजाब आणि हरियाणा ही राज्य तयार करण्यात आली आणि सोबतच चंदीगडला जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. हिमाचल प्रदेशला जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 1970 साली देण्यात आला. त्यानंतर 1971 साली हा जो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा हिमाचल प्रदेशला देण्यात आला होता तो काढून राज्य बनवण्यात आलं. 1972 साली मणिपूर, त्रिपुरा, मेघालयची निर्मिती करण्यात आली. 1975 साली सिक्कीमची निर्मिती करण्यात आली. 1986 साली मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आली. 1987 साली गोव्याचा केंद्रशासित प्रदेशाचा जो दर्जा होता तो काढून त्यांना राज्य बनवण्यात आलं. 2000 ला जे आहे मध्य प्रदेश पासून छत्तीसगड, उत्तर प्रदेश पासून उत्तरांचल आणि बिहार पासून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 2014 ला जे आहे आंध्र प्रदेश पासून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली आणि 2019 ला जम्मू काश्मीर आणि लडाखची निर्मिती करण्यात आली. आणि हे दोन जे आहेत हे केंद्रशासित प्रदेश आहेत हे लक्षात ठेवायचे, जम्मू काश्मीर आणि लडाख. आता आपण पाहूया की भारताच्या घटनेतील महत्त्वाच्या तरतुदी कशावरून घेण्यात आलेल्या आहेत. तो घटनेचा 75% भाग जो आहे हा भारतीय शासन कायदा 1935 वरून घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये संघराज्य योजना, लोकसेवा आयोग, न्याय व्यवस्था, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील यांचा समावेश आहे. या गोष्टी ज्या आहेत या भारतीय शासन कायदा 1935 नुसार घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य पद्धत आणि प्रस्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता या तरतुदी ज्या आहेत फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेच्या घटनेवरून मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीपद, कायद्यापुढे समानता, संरक्षण, संघराज्य, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत आणि प्रस्तावनेची भाषा अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. सोव्हिएट रशियाच्या घटनेवरून मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यामधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श जे आहेत घेण्यात आलेले आहेत. ब्रिटनच्या घटनेवरून संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्याय व्यवस्था, त्यानंतर संसदीय विशेषाधिकार आणि कायदा करण्याची पद्धत या गोष्टी ज्या आहेत या ब्रिटनच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जर्मनीच्या घटनेवरून आणीबाणी काळात मूलभूत हक्क स्थगित करणं हे जर्मनीच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. कॅनडाच्या घटनेवरून प्रभावी केंद्र सत्ता असलेलं संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार असणं, केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, केंद्र सूची आणि राज्य सूची या एवढ्या तरतुदी ज्या आहेत या कॅनडाच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आयर्लंडच्या घटनेवरून मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेली आहेत. तसंच राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत देखील आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे व राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन केले जाते ते सुद्धा आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून समवर्ती सामायिक सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहाराचं स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन व संसदीय सदस्यांचं विशेषाधिकार हे ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर जपानच्या घटनेवरून कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया ही तरतूद घेण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घटना दुरुस्तीची पद्धत तसेच राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ही दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे.
सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे। आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।